इयत्ता 10वी गणित भाग 2 मधील समरूपता टॉपिक आपण पाहतोय. त्यातील सराव संच 1.2 मधील दुसरे एक्झाम्पल पाहू. आकृती 1.36 पहा. जर ट्रायंगल PQR मध्ये PM = 15, PQ = 25, PR = 20, NR = 8 तर रेषा NM ही बाजू RQ ला समांतर आहे का? कारण लिहा. आता याची उकल पाहू. PN + NR = PR. कारण हे एक रेषीय आहेत. P नंतर N नंतर R असे. म्हणून PN + 8 = 20. म्हणून PN = 20 - 8 = 12. तसेच PM + MQ = PQ. कारण P नंतर M नंतर Q असे एक रेषीय आहे. म्हणून 15 + MQ = 25. म्हणून MQ = 25 - 15 = 10. आता PN / NR = 12/8 3/2 इक्वेशन नंबर 1. PM / MQ = 15/10 3/2 इक्वेशन नंबर 2. आता ट्रायंगल PQR मध्ये PN / NR = PM / MQ = 3/2 इक्वेशन 1 आणि 2 वरून. म्हणून रेषा NM पॅरलल बाजू RQ. कारण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. तर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास काय सांगतो?